हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। दरवाजे गे लावून तर आज पिहूचा घसा दुखतोय, तुका येताना दुखतोय, ती म्हणजे काढा बनवून द्या तर लगेच सिद्धीचं पण दुखायला लागलं, मला पण दे। तर इथं वगैरे मी काढा बनवलेला आहे। कोणता घ्यायचे लगेच वाटण्या चालू पिहूचं चाललंय बघायचं, अजिबात साई वगैरे आली नाही पाहिजे आणि दुधाचं असल्यामुळं थोडंसं गार करायला ठेवलं तर साई लगेच येते। तर बघ कसं बघायचं चाललंय तिचं, एकदम अशी स्तब्ध झाली की काय का काही ठेवलंय कशी निवडी ती। आमच्या बाईचं घसा दुखण्याचं कारण म्हणजे लय भाषण केलं ना, भाषण करून तर काय आणि आज भाषणाचं तर कागद विसरून शाळेतच आली। दिव्या तुम्ही पाहिजे ते तुम्हाला कसं आहे, थोडस गरम याच्यातच पे असं पेतात का ती पण लगेच कार्बन कॉफी काहीच नाही। त्यानंतर मला साडीला पिको करायचं आहे, 2 साड्या आहे, ब्लाऊज आहे, संध्याकाळचं कंटाळा येतो जेवल्यानंतर आणि त्याचवर शेतात दिवसभर काम करायचं म्हणल्यानंतर ब्लाऊज पण शिवायचा कंटाळा येतो। पण चला आज पिको करायची त्याच बाजूनी आणि म्हणजे काढा पिऊन झाल्यानंतर पिऊ तुम्हाला भाषण म्हणून दाखवणार आहे। गप्पे नाही, तू आता पूर्ण भाषण म्हणून दाखव। तर आता आमच्याकडे पाऊस आलेला आहे, तुमच्याकडे पाऊस आला का नक्की कमेंट करून सांगा। तर आता पिऊचं पिऊन झालेलं आहे, कडा भांडी धुवून टाकली लगेच, किचन आता वगैरे साफ करावं म्हणलं। थोडासा पाऊस वाजतोय पूर्ण पत्रा आणि हिला बघ पावसात किती मजा वाटते, काय करती पावसात पावसात चालली मस्ती, भारी वाटते, छान असा वास सुटलाय मातीचा, लय दिवसातून पाऊस आलेला आहे। गाया वगैरे बसल्या, अंधार पडलेला आहे, जपळ आता घरात नको पावसात तिकडून कसा दुखतोय ना। चला चालू तू म्हणते, थांब चालू म्हणते म्हणा। नमस्कार, मी प्रांजल सिद्धार्थ आलबर, जे प्राथमिक शाळा आलबर मला इयत्ता 2 केंद्रोदय दैठण। सर्व परिशोकांना माझा नमस्कार। मित्रांनो, माझा आजचा विषय आहे माझे बाबा। भाषणासाठी आणि स्पर्धासाठी सर्वजण माझी आई हा विषय घेतात, पण माझे बाबा मात्र नेहमीच उपेक्षित राहतात। म्हणूनच आज मी माझ्या बाबांची बाजू घेणार आहे। वडील म्हणजे अंबराचं झाड असतं, वडील म्हणजे अंबराचं झाड असतं, लपलेल्या भावनाचं जणू खोड असतं, लपलेल्या भावनाचं जणू खोड असतं। जगात सर्व काही देव घडतो, पण त्याला प्रत्येक घरात जाता येत नाही, म्हणूनच त्यांनी बाबा घडवले असे मला वाटते। आपल्याला आईची जशी गरज आहे तसे बाबांच्या प्रेमाचीही गरज आहे। खिसा रिकामा असला तरी नाही कधी म्हणाली नाही माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत मी कोणी नाही पाहिला नाही, माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत मी कोणी नाही पाहिला। माझ्या बाबांचे नाव सिद्धार्थ आहे। माझे बाबा मला खूप प्रेम करतात, माझे बाबा मला फिरायला नेतात, माझे बाबा मला नवीन कपडे आणतात, माझे बाबा शेतकरी आहे, ते शेतात खूप कष्ट करतात व धान्य पिकवतात। धन्यवाद। आणि ते खालचं वाक्य राहिलं ना, नाही म्हणले खिसा रिकामा असला तरी कधी। चला लडूबाईचं झालं भाषण, तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा। आणि ह्या लडूबाईला अजिबात काही येत नाही, हे भाषण म्हणल्याबद्दल पिहूला पेन सुद्धा बक्षीस भेटलं आहे ना, पेन। आणि तालुक्यामध्ये ती प्रथम आली, तिला आहे ना केंद्रात प्रथम आली, त्यामुळे तालुक्यामध्ये जायचं आहे, त्यामुळे हेच भाषण आहे, पण थोडस मोठं आहे, अर्धच पाठ झालंय ना, नाही खाली थोडंच पाठ झालंय अजून राहिलंय। आणि आज ती काही कागद विसरून आली मॅडमनी फक्त असं सहज दिला होता, तिने लगेच पाठ केला। कुठे अजून केंद्रात जायचं नाहीचे, वर तालुक्याला जायचे पहिला
पहिला नंबर आल्याबद्दल हिने पहिल्यांदा तिला पेढा बनवला ना. काय होतं देवाचा प्रसाद होता, खडी साखर ना. तुला पण तसंच करायचं. आता दिलं जानेवारीला पण तेच भाषण आहे. चला कसं वाटलं सांगा. घ्यायचं मला.